हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। हे आपण वल्ली हळद मस्तपैकी स्वच्छ धुवून आणलेली आहे। शेतातून आणल्यानंतर स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे। याला मुळ्या राहतात, माती हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपल्याला लोणचं तयार करायचं आहे, त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे, मीठ आणि हे रामबंधू लोणच्याचा मसाला आहे, ते मसाला घेतलेला आहे। या मसाल्यामध्ये लाल तिखट वगैरे सर्व राहतं, त्याच्यासाठी आपल्याला दुसरं काही टाकायची गरज पडत नाही। आता मस्तपैकी आपण वरची साल काढून घेऊ। हे आलू काढायच्या सालीच्या साह्यानं आपण वरची मस्तपैकी अशी साल काढून घेऊ। अशा पद्धतीत पहा किती मस्त निघत आहे। हळदीचं लोणचं खूप छान लागतं खायला। अशाच पद्धतीत आपण पूर्ण हळदीची साल काढून घ्यायची आहे। हे आपण साल काढून घेतलेले आहे। अशा खिसणीच्या साह्यानं मस्तपैकी असा आपल्याला हळद खिसून घ्यायची आहे। तुम्ही हळद खिसण्याऐवजी समजा तुम्ही हळद खिसण्याऐवजी अशी कापसुद्धा गोल चकत्या करून घेऊ शकतात। मी खिसून घेत आहे। हे मस्तपैकी आपली हळद आपण खिसून घेतलेला आहे। हे रामबंधू तयार लोणच्याचा मसाला आपण एका प्लेटीत काढून घेतलेला आहे। या लोणच्याच्या प्रमाणानुसार मीठ घेतलेलं आहे। आपण हे हळद खिसून घेईपर्यंत तेल गरम करून घेतलेलं आहे। मंदिरावरच्या स्पीकरचा आवाज येत आहे। आता आरतीचा वेळ झालेला असल्यानं हे गरम तेल आहे। गरम तेलामध्ये आपण हे मसाला टाकून घेतला। तेल गरम होतं, थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आपण। कलर किती मस्त आहे। हे हळद घेतलेली आहे। आता आपण हळद घेतल्यानंतर याच्यावर आपण मीठ टाकून घेऊ। हे मीठ आधी हळदीमध्ये मिक्स सर्व करून घेऊ। एकदा जर तुम्ही हळदीचं लोणचं करून ठेवलं तर वर्षभर खाण्यासाठी खूप छान आहे।
तुम्ही पण, आणि या हळदीच्या लोणचाला जास्त काही मसाल्याची गरज पडत नाही. तुम्ही घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा करू शकता. फक्त याच्यामध्ये मोहरी मटर दळून टाका, दुसरे काही मसाले नाही टाकले तरी चालते. फक्त याच्यामध्ये मीठ, चटणी आणि मोहरी दळून टाकायची घरगुती मसाल्यामध्ये म्हणलं तर. आणि समजा असं जर तुम्ही रामबंधू मसाला लोणच्याचा विकत जर आणला, मग तर याच्यामध्ये काहीच टाकायची गरज पडत नाही. फक्त आपल्याला मीठ टाकायची गरज पडते. तेल गरम करायचं आणि ते मसाले त्याच्यात टाकून द्यायचा. आणि हे आपल्या लोणच्यामध्ये आपण हे टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी आता हे आपण मिक्स करून घेऊ. जणू का नाही वर्षभर आपल्याला हळदीचं लोणचं खाता येईल. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा. तुम्हाला जर जास्त तेल टाकायचं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. हे पहा माझं प्रमाण कसं आहे, एकदम असं म्हणजे जास्त तेलकट नाही, काही नाही, मध्यम आहे. जेवढी हळद आहे तेवढ्या हळदीला मस्त मसाल्याच्या पद्धतीनुसार आपल्याला तेल पण खूप बरोबर व्यवस्थित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये तेल जास्त लागतच नाही, तेलाची काही गरज पडत नाही. समजा जर तुम्हाला जर याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त करायचा असेल तरी पण तुम्ही करू शकता. हिवाळ्यामध्ये हळदीचं लोणचं खायला खूपच म्हणजे उपयोगी पडतं. पावसाळ्यातसुद्धा खाल्लं तरी चालतं, कारण की हळद हे शरीराला आपल्या चांगलीच असते खाल्ली तर. हे पहा मस्तपैकी आपण हळदीचं लोणचं तयार करून घेतलेलं आहे. खूप एका आपल्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे त्या भरणीमध्ये भरून ठेवा. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता मला कमेंटमध्ये सांगा. राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.